ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। आज कोणाची सुटका आहे सर? आज 2 चोर आणि किडनॅपरची सुटका आहे. म्हणजे 4 जण सर. चोर आणि किडनॅपर हे दोन्ही एकच आहे. पहिले चोरी करायचे, आता गती किडनॅपिंग करायला लागले होते. ते शिंदे साहेब आणि मोरे साहेबच्या पूर्ण गँगले पकडलं होतं त्यानं. त्याच्यानं त्याला एवढी लंबी सजा झाली. आज त्याची सुटका आहे. इन्स्पेक्टर विजय, जय हिंद सर. गंग्या आणि बाबू मरंडी घेऊन या त्याले. सर त्याला तर मग जन्मठेप व्हायला पाहिजे होती. अरे अशायले सोडाले लय जण राहते. याच्या मोठ्या मोठ्या गँगा राहते. ते सेटिंग लावते आणि अशायले बाहेर काढते. नाही तर यायला जन्मठेपच होत होती. एवढा लक्षात ठेवतो गंग्या, मी बदला काढन म्हणजे काढन. त्याच्याच आज आपण इथं आहे, समजला? सेंटर जैलात जर असन आपण कोणाच्या तर त्याच्याच आहे. इथून सुटल्याबरोबर मी त्या दोघायले मारन म्हणजे मारन. बदला तर मलाही काढायचा आहे. बदला मलाही काढायचा आहे, पण मला दोघांसोबत नाही, मला तिघांसोबत बदला काढायचा आहे. कोण तिघं? सांग गंग्या, तू सांग फक्त. हे 2 पोट्टे आणि तात्या. म्हणजे दोघांचे दुश्मन एकच आहे. अरे दोघांचे दुश्मन एकच राहील ना. हा त्याच्याच चना आपण आज सेंटर जायला आहे ना इतक्या महिन्यापासून. कमा आलाय बुवा. अरे त्याच्याच चन झालं नाही सगळं, मग दोघांचे दुश्मन एकच राहील ना. आणि आपण सोबतच होतो ना दोघे जण. तेवढ्यानं बरं झालं म्हटलं का त्या हातून एखाद्याला गोळी नाही लागली, एखाद्या पोलीसवाल्याले. नाही झालं असतं रे बाबा, फाशीची सजाच असती. तू टेन्शन नको घेऊ गंग्या. एक डाव का इथून सुटलो सगळ्यासोबत बदला काढू आणि डायरेक्ट दुसऱ्या देशात. अरे बस असाच म्हणता राजा तू. आणि बस पाहिलं त्याला डायरेक्ट जायला आणून टाकतं तू. कसं आहे, चांगले दिवस येत राहते माणसाचे, ते असे खराब दिवस आणतं तू. जाऊ दे, बदला गिदला काही काढू नाही. ते तिघं जण तिकडे राहू दे आता. आता आपण इथून सुटलो का चांगलं मस्त आयुष्य जगू. आता याच्यात काही पडलं नाहीये, किडनॅपिंग चोऱ्या याच्यात. बस आता कानाले खडा. आता जर मी त्यासोबत राहिलो मला डबल अधिक इथंच या लागन. आणि आता तरी सुटून चाललो, नंतर सुटून बी नाही. एक चानस दे गंग्या. ह्या एक चानस मध्ये तुले जर मालामाल नाही केलं आणि बदला नाही काढला सगळ्यासोबतचा, तर त्याच्यानंतर तू ये पाहिजे, मी माये पाहिजे. अरे पाहेपर्यंत जिवंत राहिलो तस ना. एखादी गोळी लागली, एखाद्या पोलीसवाल्याची मले भेजा गिजात झालं ना, तिथंच काम तमाम होऊन जाईल. नाही तर त्याच्या हाती सापडलो तर आता डायरेक्ट फाशीची सजा होऊन जाईल. इथं आलो त्यासोबत तेव्हापासून गोटे फोड, मुरुम फोड, तो पहाड फोड, हे चालू आहे. तुले म्हटलं होतं रे का जास्तीचे कामं करू नको. ना किडनॅपिंगच्या चक्करमध्ये पडू नको. आपली चोरी सकाळी ठीक होती ना, तू ऐकून नव्हता राहिला. झालं ना, किती महिन्यापासून आपण आहे आता इथं. कधी सुटतो काय सुटतो का सुटतच नाही. चुपचाप राह, बोलू नको आता. हे पोलीसवाले आले. चुप, बिलकुल चुप राहा नाही तर अंदर झोडपीन कधी. बिलकुल चुप. जास्त का आवाज केला आणि फालतू कलकल केली, अंदर येऊन लटालटानं झोडपीन, एवढं लक्षात ठेवा. बिलकुल शांत राहिले पाहिजे, बिलकुल शांत. चल उठा रे दोघं जण, गंग्या आणि बाबू मरंडी. चला, सुटका झाली तुमची. चला. मजाक तर नाही करू राहिली सर? खरंच झाली सुटका खरंच झाली तुमची. चला या बाहेर, या बरं. गेट तर खोला सर. कसं येऊ बाहेर? असा काऊन उभा झाला तू? माझ्या पायाले किती मारला सर यानं पायावर. पुरे पाय मोडून टाकले मायवाले, म्हणून असं झालं. चला आता सुटका झाली तुमची. चांगली लाईफ जगा. आता डबल हे असे बाल्लोरेपणा करून, किडनॅपिंग करून आणि पोलीसच्या डोक्यावर बंदूक ठेवून असे कामं डबल केले नाही पाहिजे. आता सुटू राहिले. आता सुटणार नाही सुटणार याची काही गॅरंटी नाही आहे. आता डायरेक्ट तुम्हाला फाशी होऊ शकते. फाशी? डायरेक्ट फाशी सर? आता डबल इथं जास्त कामच नाही पडलं पाहिजे. तुमचं तर इन्काउंटर होऊ राहिलं होतं रे, जाग्यावर खतम होऊ राहिले होते तुम्ही. तुमचं नशीब लय चांगलं आहे, नशीब लय जोरावर आहे तुमचंवालं. विजय सर कुठं घेऊन चालले दोघायले? यायले झाली आता परमनंट सुट्टी, घरी जासाठी बेल झाली त्याची. अरे चालला का रे गंग्या? चालला का रे बाबू मरंडी? सुटलो बाबा आम्ही, चाललो आता घराकडे. आम्ही काय माहित राजा कधी सुटतो तर. तुमचं नाही माहित राजा कधी सुटतात तुम्ही तर आमच्या पहिल्यापासून आहे. ते नाही सुटत, त्याला उमरकेच झालेली आहे. चला तुम्ही चला दोघं जण. चला येतो. काळजी घ्या बाबा आपली, चांगले कामं करा, सुटून जा लवकर. हे कसे काय सुटले दोघं जण लवकर? काय माहित कोण सोडलं या दोघायले तर. यायले तर उमरकेच नाही तर फाशीची सजा व्हायला पाहिजे होती, नाही तर हिचं एन्काउंटर व्हायला पाहिजे होतं. अरे ना शिंदे साहेब आणि मोरे साहेबाच्या गँगीले पकडलं होतं ना. AK-47 लावली होती डायरेक्ट मस्तकाले. जय हिंद सर. आणलं सर 2 मुजरिमांना. लवकर जा इथून. आणि ते त्याला जोकराचे कपडे घालून ये लवकर. ये तुला समजून नाही राहिला का इथं लेडीज पोलीस आहे म्हणून? लवकर 2 मिनिटात. नाव सांग तुझे काय आहे तर? गंग्या नाव आहे. दोघं जण इकडे या, साया मारा. आपापल्या वस्तू भेटल्या म्हणून. चला मारा. तू आता हाताही नाही पुरवला इथं. बाबू मरंडी उचल बरं जरासा. सर सही नाही मारता येत, डायरेक्ट अंगठा देता येते. दे अंगठा दे आणि मोकळा वय. सर आपला अंगठाच आहे, सही नाही देता येत. AK-47 चालवता येते तुले? नाही हे बरोबर चालवता येते. सया मारणं नाही शिकले. चल दे इथं. आणि असा काऊन चालू राहिला तू? काय झालं त्या पायाले? काय मजा घेता सर? तुम्हीच तर झोडपलं धरून. चला निघा लवकर बाहेर. आणि ह्याच्यानंतर जर कोणत्या कांडमध्ये अंदर आले
तर आता मुश्किल आहे. आता तुम्हाला फाशीची सजा, नाही तर इन्काउंटरच आहे तुमचं वालं, नाही तर जन्मठेप. बस आता कामच नाही पडू देत सर याचं इथं. जनच नाही. काय वाटतं सर तुम्हाला? ते सुधरण काय? काही भरोसा नाही आहे. सुधरण नाही सुधरण, काही भरोसा नाही. झाली झाली गंग्या, सुटका झाली आपली जैलातून. आता बदला बदला काढायचा आता, फक्त बदला. अरे बस रे बाबा, त्या बदल्याच्या ना अधिक डबल नाही यायचं आहे मला आता जायलाच. आखरी जानच गंग्या फक्त. तू नाही तर मग कोण राहील सोबत नाही. तूच तर जिगरी दोस्त आहे. आपल्याला बदला काढायचा आहे. 7-12 गाववाल्यासोबत बदला काढायचा आपल्याला. त्याच्याच ना आज आपण ह्या सेंटर जायलाच होतो, एवढं लक्ष ठेव. चल पहिले तुला गरम गरम चाय पाचतो. चल. टीना चोरा सापडलेच नाही काय? काय माहिती सापडते का नाही सापडत तर. पण तेव्हापासून अवकाळी पाणी नाही आलं. हा, पाणी नाही आलं म्हटलं तेव्हापासून. हो नामदेवराव, हे बरोबर आहे तुमचं, पण पाणी नाही आलं ना तेव्हापासून. येतही नाही वाटते पाणी आता. टीना चोरा पुरती चालतं पाणी. हे तिघं काय करू राहिले? गेले नाही का लाईटाचे खंबे लावाले? काहून लाईटाचे खंबे लावायला नाही गेले आज तुम्ही तिघं? इकडे कुठे चालले? कंट्रोल आणतो ना राजा. कंट्रोल नाही आणू काय? तूच सांग. आणि मंदातला कुठं चालला? चष्मा टोपी आणि ते शर्ट पॅन्ट आलंच नाही समजू राहिला. कुठे चालला रे बा? लग्नाला चालला का सल्ल्या? नाही कंट्रोल आणायला चाललो. एवढं मटकून मग हा शांत काही समजूनच नाही राहिली त्याली. तिथं शानमारायला चालला का कंट्रोल आणायला चालला? आणि तू रे म्हणे त्या घरी तर वावर आहे, तुला भेटते काय? आता हे दोघं चालले, मी बसलो होतो. म्हणे चल म्हणे सोबत, नाही काही खर्च होत असेल तर येतो. चाय नाश्ता देईन म्हणे बुवा. मग चाललो बा. आता काय करता? अरे बिन फुकट चालले तुम्ही आता. तुम्ही सकाळी झाले पाहिजे होतं. लाईन किती मोठी आहे, लाईन लय लंबी आहे. आम्ही सकाळी गेलो होतो, मग तेव्हा कधी लवकर नंबर लागला. आता मुश्किलच आहे भाऊ, तुम्हाला रातच होते आले. आता उद्या किती काय टाइम? आजही मजुरी पाडली, आता उद्या मजुरी पाडायला लावता काय? आता थोडी जमते ते. चल रे बुवा, येतो. सापडले का टीना चोर का सापडायचेच आहे? तिनं चोर सापडन ना. सापडल्यावर पुऱ्या गावातच माहित पडते. तात्या कुठे गेले रे मोहन? तात्या आलते काय? तात्या हा आलते ना. तात्या पाटील देवानंद भाऊ तिघाच्या तिघ गेले ना वावरात. पान खाल्लं ना वावरात गेले. काय तात्या पुरे चिमूनच गेले. सापडूनच नाही राहिले. तिनं होते म्हणते 1 लाखाच्या जवळ. अरे बापरे, चांगलेच होते मग. म्हणूनच त्या टेन्शन मध्ये आहे रे. आरामानं करा. डोक्या गिक्सावर पडलं नाही पाहिजे ते. आरामानं नटा काढा त्याचेवाले. नाहीतर जर सुटलं ना तर खाली बी पडशील आणि बस आणशीन बा मास मांग. तुम्ही कलकल काही करू नका. तुम्ही एक साईडला बसून जा, करतो आम्ही. तुमच्या कलकलच्या ना तसंच होऊन जाईल. नमस्कार दिवाकर भाऊ. नमस्कार सरपंच साहेब. राजू पोलीसवाल्यानं बोलावलं होतं बा. हा, मलाच मागितला त्याने नंबर. मॅच दिला. वेल्डिंगवाल्याचा नंबर द्या म्हणे. काय म्हणे ते? काय विचारपूस केली? अरे काय विचारता तुम्ही? विचारपूस केली त्यानं. घडी हँडसअपच करे. ते बंदूक काढली आणि बस. काय विचारता तुम्ही? डोक्यावरच लावे घडी. मी असं म्हटलं वा करते आपलं काम भारी. घेणं नाही म्हटलं. फालतू गेलो याच्या वावरात वेल्डिंग माराले. त्याला वाटलं का आम्ही आणि सोकारी म्हणजे वसंतराव, आम्ही 4-5 जणांना मिळून बा आमचा प्लॅन होता. तिनं टाकायला लावा आणि तिनं लांबवा. त्याला असंच वाटू आलं होतं. चोर कोणी असो, शिंदे साहेब पकडते म्हणजे पकडते. शिंदे साहेब म्हणते ना त्याले. अरे चांगले चोर पकडले आहे त्यानं. किडनॅपरही पकडले आहे ना. किती खोलले टीनाचे सेट? एक खोललं आणि दुसरं खोलणं चालू आहे. आता होऊन जाते. काही लोन नका घेऊ तुम्ही. आणि त्याच्यातूनच पैसे कमी करून द्यायचा आणि काय आहे ते देऊन द्यायचा तुम्ही. काय राजू, आता काय बोला दिवाकर भाऊ. टीनं तर चालले गेले माही उडत. किती रुपयाचे टीनं होते ते सापडले का ते घे तुम्ही वापस. बरोबर हिशोबा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. करा बा. तुम्ही तुमचं काम करा. मी येतो जरा इकडून. घ्या जरा उन्हीच्या पहिले घ्या लवकर. तुम्ही चहा घेऊन या बरं. जा बरं. थांब ना आता. चहाच मांडायला लावतो ना इथं. काय करू राहिले वसंतरा? अरे बापा, आंबे तर चांगलेच पडले हो. पाण्याच्या ठोकानं पडले ते. ह्या दिवसच्या अवकाळी पाण्यानं पडले. एखादा कट्टा कट्ट्याच्या जवळ आहेच ते. पुरे उचलून घेतो आणि साथीत चालला जातो इकाले. चालले दादा. आणि पैसे तुम्ही ठेवून घ्या खर्चा पाण्याले. ठीक आहे. आणि मी काय म्हणून राहिलो, ते त्यानं पूर्ण लोखंडाचं उचललं ते ढाशा का तो जो पुरा भाजीपाला आहे तो ढोरायला लावून द्यायचा आपल्या इच्छा. गाया बैलाले म्हशीले. बरं ठीक आहे ना. आणि जो चांगला निघाला तो घरच्यासाठी राहू द्यायचा. बरं. काहून तुम्ही कुठं चालले? कुठं नाही, हे ट्रॅक्टरनं जरा जमीन आहे ना वर खाल करून घेतो. चला, दारून मटणाची सोय लागून गेली आपली. नाश्ता केला, चाय पिऊ राहिलो. आपण तिथं काम केलं सेंटर जायला, त्याचे पैसे भेटले आपल्याला. आता त्याच्यापासून आपल्याला धारदार चाकू आणि सूर्या हे खरीद नाही. डायरेक्ट बंदूकच घेणं. हे चाकून फाकूच्या मागं कुठं लागला? बंदूक एवढे पैसे नाहीये आपल्यापाशी. बंदूक जर घेऊ तर खाण्यापिण्याचे वांदे होऊन जाईल आपले. एक मागा लागेल आपल्या रस्त्यावर, नाही तर मग पाकिट मारा लागेल. अरे तर ओरिजिनल कायले घ्यायची? हे घेणं जत्रेतली.
लोकांना थोडी माहित आहे ओरिजिनल वगैरे कायची होतं. हा हेच घेऊ ना म्हटलं. काय आहे 50-50 रुपयात भेटते ते खेळवण्याची. वा वा गंग्या, पहिल्यांदा त्याला दिमाग एवढं तेच चाललं. मस्त, एक नंबर प्लॅन आहे हा. आपल्याला पैशाचा जुगाडपाणी करावंच लागेल. हथियार तर पाहिजेच आपल्यापाशी. एक कप चहा दे बरोबर. इकडे या ना, तिथं आणून देऊ काय का पाजून देऊ तुम्हाला तिथं येऊन? अरे दादा थोडंसं हट जा बरं. गंग्या चल घे, काम सुरू कर. बोनी करते आजची. अरे बोनी करायला काही नाही, माय पाय नाही पुरत ना. चल चल लवकर चल, चहा प्यानं व्हायच्या अगोदर पै लवकर इथून. तुमची सायकल नेली हो भाऊ त्या दोघांना. चोर चोर चोर, सायकल चोर सायकल चोर. अरे धावा ना त्याच्या मागं का सायकल चोर चिल्लावून राहिले. धावा. चहाचे पैसे घेतले होते रे त्या दोघांपासून. इथं पहिलेच पैसे घेत असतो, नंतर चहा. मला माहिती असे कामं चालते म्हणून इकडे. चेत्या काही दिवस झाले आता. आपला माल काय आहे कसा आहे का तिथून बी कोण चोरून नेला आपल्याला काहीच माहित नाही. आपण सोमरं फोन लावून सांगून देऊ भंगारवाल्याले का आपल्याशी माल आहे तो आपल्या भरोशावर राहील. कसं करतं, आपल्याला माल पाहिले तर जाणंच आहे. माल पाहिले आपण त्या रस्त्यानं जाऊ तर त्या रस्त्यानं कॅमेरे बी लय आहे. आणि गाडी आपलीवाली गाडी कोण नाही ओळखत. आपण तर सपा तोंडाले बांधल्यावरही दिसून जाऊ, कारण गाडी ओळखीची आहे ना सगळ्याच्या. कॅमेरे लावले आहे रस्त्यानं हे बरोबर आहे, आणि रस्ता एकच आहे आपल्याला झाले, दुसरा रस्ता आहे नाही. तर आता आपल्याला प्लॅन करावं लागेल ना. आपण गाडीवर राहिलो तर कॅमेरात दिसू, पण गाडीच्या अंदर राहिलो तर आपण कॅमेरात कसं दिसू. अरे गाडीच्या अंदर कसा बसशील तू, हे टू व्हीलर होणार राजा. ऐक ना पहिले पुरं ऐकून तर घेत जाय काय म्हणून राहिलो काय नाही. तर आपण जाऊ ॲटोत रिंक्याच्या, मग जमतेले का सोन्या. मग आपण ॲटोतनी चेहरे गिरे बरोबर झाकझूक करून घेऊ आपल्यावाले, आणि रिंक्याले बनायला लावू. नाही 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 रिंक्याला नाही बनायला लावू. कारण रिंक्याचा ॲटो आहे हे तर कॅमेरा दिसू राहिला ना. जर पोलीसवाल्यानं जर विचारलं बी का तू रिंक्याला कुठं चालला बा, तर रिंक्या सांगू शकते मी ट्रिप घेऊन चाललो होतो. आणि आपण जर ॲटो घेऊन जातो म्हटलं तर आपल्याला पकडन ना. तुम्ही कसे काय घेऊन चालले होते कुठं चालले होते, मग काय करशील. मग पुरा डाऊट आपल्यावर जाईन आणि आपल्याला पोलिसाले पकडन. रिंक्यालेच आपल्याला ॲटो घ्यायचा आहे, आपण दोघं मागं बसू, रिंक्याला सगळं समजावून सांगू. रिंक्या आपला भरोशाचा माणूस आहे, रिंक्या सांगत नाही. रिंक्याला काय काय आहे देऊन देऊ 1000-2000 रुपये, मग जमतेले का. मस्त एक नंबर दिमाग आहे झालं खतरनाक. चला रिंक्याला फोन लाव, पटकन इथे ये म्हणा तू बैलबंडीच्या ठिकाणावर. कुठं आहे रे रिंक्या तू, आणि त्या आजूबाजूला कोण आहे. मी मोहनदाच्या पांटेल्यापाशी आहे. मग आजूबाजूला तर कोणी नाही. कोण काय म्हणतं. कुठं काही चालला तर नाही ना भाड्यावर. कुठं रे बा, सकाळपासून भाडा नाही आहे म्हणून तर इथं टाइमपास करू राहिलो. इथं आहे 4 जण काय म्हटलं गोष्टी. बोल ना, काही होतं का भाडं गिडं सांग ना. भाडंच आहे त्याच्यासाठीच तुला फोन केलं. भाडं स्पेशलचं आहे. लवकरात लवकर तू ॲटो घेऊन इथं बैलबंडीपाशी येऊन जा. कोणाचं आहे भाडं. भाडं आमच्या दोघाचंच आहे. तू लवकरात लवकर ये इकडे. कुठं जायचं कुठं आहे आपल्याला. तू तिथूनच सगळं विचारू राहिला काय, इथं येऊ राहिला काय सांग पटकन, नाही तर मग दुसऱ्या ॲटोवाल्याला फोन करतो. टाइमपास नको करू फालतूचा आमचा. बरं बरं येऊ राहिलो, 2 मिनिटं फक्त. भल्ल्या चौकशा करू राहिला, कुठं चालले काय चालले. आता कॅमेरे लावले ना, चोर सापडणंच आहे. एक ना एकदा तर तो मालापाशी जाय ना. जर माल इकला नसन तर ते ना, नाही तर झालं मग काम भारी. चल येतो मोहनदा. हा ये भेटलं वाटते भाडं. हा स्पेशलचं भाडं आहे. ते चोर कुठेही लपलेले असो काही करत असो, एकडाव का शिंदे साहेबांना पिशार घेणं चालू केला त्याचा, मग तुम्हाला माहित आहे कसं काम आहे. इधर जाने का पत्ता बोल पत्ता बोल. जास्त शानपणा नको करू, पहिले बाहेर ये तू 2 मिनिटं. आता चबरेपणा करशील कुठं बी. बोल काय म्हणतं, कोणती गोष्ट आहे. सोन्या सांग रे येले समजावून सांग. पहिले कुठं जायचं आहे ते ऐकून घे. आपल्याला जायचं आहे 5 पहाडीच्या जंगलात. काय म्हणून राहिलो मी. 5 पहाडीच्या जंगलात जायचं असं तसं नाही आहे. तोंडाले बांधून जायचं आहे. तोंडाले बांधा आम्ही, तू नको बांधजो. पहिले ऐकून घे. आणि त्या ह्या ट्रिपचे पैसे किती होते. ह्या ट्रिपचे काय होते, आहेस किती दूर 5 पहाडी काय होते देऊन देजा बाबा. 150 रुपये होते. 130 रुपये देऊन देजा. तर तुला आम्ही ह्या गोष्टीचे देणार आहे 2000 रुपये. काय कांड केलं रे बा तुम्ही 2 जण. काय रे चेत्या, कोणतं कांड केलं तुम्ही. का तुम्ही मला 150 रुपये भाड्याचं डायरेक्ट 2000 देऊ राहिले. ऐक ना सोमरा काय म्हणते पहिले ऐक तसंही. तुले फक्त आमच्यासोबत चालणं आहे हां, आणि वापस येणं आहे. पण हे गोष्ट कोणाला कानोकान खबर लागा कामा नाही. पण हे जर तुले कोणी विचारलं बी तर तुले सारखं सांगणार का माझं भाडं होतं स्पेशलचं आणि मी भाडं घेऊन गेलो, फक्त एवढं सांगणार. आणि जर विचारलं बी काय ॲटोच्या अंदर कोण होते, ते काम करणारे आलते म्हणा इथं, ठेवाले होते त्याला नेऊन दिलं. बस आपल्या गावात काम करायला आलते म्हणा, ठेवाले नेऊन दिले 2 जण. बस एवढं सांगणार तुले, बाकी काहीच नाही. झालं त्याचे 2000 रुपये भेटन तुले. तुम्ही मग तुमच्या गाडीनं चालले जा ना. हे असं आहे, आम्ही त्या भलाईचं पा 2000 रुपये कमावू राहिला तू सारखे. सांग पटकन काय आहे तर, नाही तर दुसरा ॲटो बोलावतो. काही भयंत नाही ना. हा काही म्हटलं अंगावर याची गोष्ट तर नाही आहे ना. तुला सांगितलं तेवढंच म्हणजो, कोणी विचारलं तर बस. दिवसभरापासून भाडं नाही आहे, याची EMI बी देणार. बरं चला बुवा चला. काहीतरी कांड केलाय हे याच्यासोबत गेल्यावरच माहीत पडा.
याटो मोहनदाच्या पांटेल्यापाशी थांबवायचा नाही, सरका जाऊ द्यायचा, कुठंच नाही थांबवायचा. आम्ही जिथं म्हणून तिथं थांबवायचा. चल. बापरे, काय स्पीड नाही ऑटो नेला रिंके ना, माहिती नाही पडलं कोण आहे कोण नाही. पहिले दिवस भरापासून त्याला भाडं नाही भेटलं, अधिक दुसरंही भाडं लागलं असं म्हणून यायले लवकर निवड आला तो. तसंच काही असं. मोरे सर, आपण गावातले कॅमेरे नाही चेक केले हो. हा, जे सरपंचनं कॅमेरे लावले, जर गावातलाच एखादा चोर असेल तर काय वाटते तुम्हाला? हे गोष्ट तर आपल्या लक्षातच नाही आली का कॅमेरे लावल्या गावातनी आणि आता रस्त्यावरही लावल्या. जर चोरानं चोरी केली असेल टिनाची तर तो माल इकायला तर येणंच, माल काढायला तर येणंच ना. आपण कॅमेरे पाहिलेच नाही. हे तुमच्या कसं लक्षात आलं कॅमेराचं? आज मंदिरात गेलो मी पाया लागाले तर माझ्या अचानकच लक्ष पडलं त्या CCTV कॅमेऱ्यावर का तिथं 4-5 ठिकाणाचं सगळं तिथं दिसून राहिलं होतं आणि रेकॉर्ड होऊन राहिलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात जरा तर्क लागला. मी म्हटलं सरपंचानं बी तर गावातनी जागोजागी कॅमेरे लावले आणि रस्त्याने लावले, आपण कधी कॅमेरे चेकच नाही केले. असं कसं होऊ शकते बुवा आपल्याच्यानं? आपले तिथून काही ना काहीतरी सबूत भेटणच, फुल नाही फुलाची पाकळी तर भेटणच. कारण हे अवकाळी पाणी याच्या पहिले कॅमेरे लावलेले आहे तिथं. कॅमेरे दूरदूरपर्यंत कॅच करते असे लावले आहे आणि मेन ठिकाणी लावले आहे जिथं फक्त एकच रस्ता या जाचा. हॅलो, कुठं आहे तात्या तुम्ही? वावरात आहे, बोला ना. आपल्या गावातले जे कॅमेरे आहे आतापर्यंत लावलेले रेकॉर्डिंग आणि आता जे तुम्ही तुमच्या वावराच्या रस्त्याने लावले आहे त्याची रेकॉर्डिंग, म्हणजे दोन्ही याची रेकॉर्डिंग तुम्ही द्या. आता तर शिंदे साहेब वावरात आहे, मला अर्धा घंटा लागते. बस इकून आलो रे आलो का मी पहिले तुमच्यापाशी येतो. जेवढ्या लवकर होत असन तेवढ्या लवकर द्या. पण मला हे जे पाणी येऊ राहिलं त्याच्या 2 दिवसाच्या अगोदरपासून तर आतापर्यंतची सगळीच्या सगळी रेकॉर्डिंग त्याच्यातनी पाहिजे म्हणजे पाहिजे. पूर्णच रेकॉर्डिंग आहे सर, मोबाईलातच आहे आणि मोबाईलातच सगळं मी करून ठेवलं होतं ते कुठे गेलं तर पाहासाठी. ठीक आहे सर, मी इकून आल्याबरोबरच दाखवतो तुम्हाला. पण सर आम्ही सगळं पाहिलं, कोणीच नाही दिसलं त्याच्यात. कसा आहे सरपंच साहेब, तुमची नजर वेगळी आणि आमची नजर वेगळी. जर आमची नजर तुम्हाला समजात आली असते तर तुम्ही इन्स्पेक्टर असते, सरपंच नसते. म्हणून कसं आहे, आमची नजरेनं आम्हाला एकदा पाहू द्या, नंतर आम्ही खात्री करून घेतो काय कसं आहे तर. ठीक आहे ना? बरं ठीक आहे सर, इकून आल्याबरोबरच मी डायरेक्ट तुमची भेट घेतो. याच्यात काही ना काही तर सापडलं नस. एवढे मोठे कॅमेरे लागले, जर गावातला असन तर, आणि जर बाहेर गावचा असन तर मग काय आहे, मग तर रस्त्यानं लावलेलेच आहे वावराच्या त्याच्यात सापडलं. म्हणजे चोर ह्या कॅमेऱ्यातच सापडन मोरे सर. पण शिंदे सर, त्यानं जर तवाच्या तवाच रातोरात तो टिनाचा ट्रॅक्टर जर बाहेर नेला असन तर पाण्यातल्या पाण्यात, मग समृद्धी महामार्गावर कॅमेरा लागले त्याच्यात पाहिजे तरी त्या चोरले पकडीन म्हणजे पकडीन, आणि पकडीन एवढा मारीन त्याले त्यानं विचारच केला पाहिजे का आपल्या पाला कोणाशी पडला. एकदा का मी सुपारी घेतली तर ते फोडल्याशिवाय राहत नाही मी मोरे साहेब, तुम्हाला माहित आहे ना. मग एक तो आर नाही तो पार. हा, त्याला पकडल्याशिवाय राहीन नाही मी. तो मुंबईत लपो का बाहेर देशात लपो, त्याला पकडीन आणि त्याला सोडपीन उलटा टांगून मारीन म्हणजे मारीन का कोणी असो. अरे चाललो म्हटलं सारखं, कुठं जातं कुठं आहे नेमकं? सारखी जाऊ दे आणि इकडे पलटो उजव्या हाताले. बस पोचलो, बस थांबून दे गाडी. गाणे ऐकू राहिले का सर? काय म्हणून राहिले तुम्ही? काय ऐकून येऊ राहिलं? वा वा, काय गाणे आज जुनीवाले एकदम ऐकले का मन तृप्तच होऊन जाते एकदम. या सरपंच साहेब, तुमचीच वाट पाहणं चालू होती. बसा खुर्चीवर. हा घ्या सर मोबाईल, याच्यात सगळं रेकॉर्डिंग झालेले आहे आतापर्यंतची, याच्या पहिली पाण्याच्या अगोदरची सगळं आहे सर. हे घ्या. आणि जे आता नवीन कॅमेरे लावले वावराच्या रस्त्यानं त्याचं बी आहे. आम्ही सगळं पाहिलं सर, एकदम बारकाईनं पाहिलं, पण आमच्या हाती काहीच नाही लागलं. आता तुम्ही एकदा चेक करून घ्या. शांत राहा तुम्ही, आम्ही बरोबर पाहतो एकदम बारकाईनं, तुम्ही शांत राहा. गावातला जर कलाकार असन याच्यात तर तो तर सापडणंच आहे, आणि बाहेर गावचा असन आणि तोही सापडणंच आहे. पाण्याच्या अगोदर तर काही खेळ खंडोबा दिसून नाही राहिला, म्हणजे हे पाण्याच्या अगोदर झालेलं काहीच नाही आहे. पाण्यानंतरचे व्हिडिओ पाहा लागेल आता. काय होय रे, पोते टाकून ठेवले याच्यावर? पाहिलं तर आता काय व्हायचं, फक्त चुपचाप राह, शांततेत. तुला म्हणून आलो तेवढं कर फक्त. चेत्या चाय खोल. टिन याचं तात्याचे टीन होय रे? अवकाळी पाण्यात उडून गेले होते तात्याच्या वावरातून. अच्छा, म्हणजे ते टीन चोर दुसरं कोणी नसून तुम्ही दोघं होय? म्हणजे तुम्ही आलते दोघं जण अवकाळी पाण्यात. तरी मोहनदा म्हणेच इथून दोघं जण कटला घेऊन गेले म्हणे. सोन्या चेत्याच्या हाईटचे होते म्हणे. समोर समोर काय म्हणे मग मोहनदा? पण ते मला माहित नाही म्हणे का 100% तेच होय काय म्हणून. खोल, दुसरे पोते खोल. बेले काय हो, सापडले ना तर मरेपर्यंत मार खासान तुम्ही. आणि त्या शिंदे साहेबाच्या जर हातात सापडले तर झालं, मग डायरेक्ट तुम्हाला म्हटलं तिकडेच टाकून देईन जायलात नाही. आतापर्यंत आम्ही एवढ्या चोऱ्या केल्या तर सापडलो काय? मग आता ह्या चोरीच्या वेळेस आम्ही सापडन कसं? आमच्या डोक्यात काय प्लॅन काय कमी राहते काय? तुमच्या डोक्यात प्लॅन कमी नाही राहत, पण कॅमेरे लावल्या गावात कसं करसान? त्या दिवशी आम्ही कॅमेऱ्यात दिसलोच नाही. कॅमेरा जसा तिकडे घुमला तसंच आम्ही इकडे घुमलो. मला फक्त माया भाडं देऊन देता 150 रुपये. मला काय 2000 रुपये पाहिजे नाही तुमच्यावाले, आणि मी काही याच्यात मंदा देत नाही.
किती रुपयाचा माल आहे माहित आहे का तुले? माहित आहे? तो किती रुपयाचा माल असो मला काय घेणं देणं नाही, मला फक्त भाडं द्या आणि तुम्ही तुमचं पात बसा. मी काय कोणाला सांगत नाही हा. आणि मला त्याच्यात घेऊ नका फक्त. अबे 2000 रुपये भेटवायले ना तुले? हा 2000 रुपये भेटवायले म्हटलं ह्या गोष्टीचे? मला फक्त माझ्या भाडं द्या, मला काही घेणं देणं नाही, मी याच्यात येत नाही. चेत्या झाकून ठेव आपला सामान, चल घराकडे. झाला माल बरोबर आहे आपला. तुला माहित आहे समोरचा प्लॅन, याच्या समोर काहीच नको बोलू आता. दस्त्या बांधून घे तोंडाले, घराकडे चला. इथं काय झालं काय नाही हे कोणाला सांगायचं नाही. गावातला तर कोणी दिसून नाही राहिला, कारण पाण्याच्या तेवढ्यातला बी आपण व्हिडिओ पाहिला, काहीच दिसून नाही राहिलं. हे आपण आता वावराच्या रस्त्यानं कॅमेरे लावले आहे, तिथून पहा बरं, तिथून काही भेटन तर हाती. अरे बाप रे, अरे 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 तात्या चोर सापडला, तात्या चोर सापडला, चोर गावातला चोर. शिंदे साहेब फक्त तुम्ही नाव सांगा फक्त शिंदे साहेब. लय जवळच्या आहे तुमच्या, एकदम भरोशाचे माणसं. माणसं नाही म्हणू शकत, आहे त्या माणसाहून लहान, पण लय खतरनाक प्लॅनिंग केली आहे त्यानं. पण आता त्याला माहित नाही का आता कोणाशी पंगा पडला. तुम्हाला सांगत नाही मी सध्या, तुम्हाला सांगत नाही. आणि हे रेकॉर्डिंग जे आहे तुमच्या याच्यातून डिलीट करतो आणि माझ्यात घेऊन ठेवून देतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला मी पकडल्यावर आणि झोलपे दिल्यावरच सांगेन, कसं नाही सांगत. व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. चालाकी जास्त दिवस टिकत नाही. आता तर लंबे गेले रे, लय लंबे गेले. हा तुमचा तात्या मोबाईल घ्या हा, आणि तुम्ही चालले जाता शांततेत. बस आज हवामानाचा अंदाज लागलेला आहे आणि आज पाणी येणार आहे. आज तुमचे चोर सापडून जा तुम्ही आता. शिंदे साहेब पकडा त्याले, पकडा आणि मला झोडपू दे जा, कारण लय दिवस त्रास दिला त्यानं. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट भेटन, रिझल्ट. आपण मोरे साहेब भलकोनावरच शक घेऊन राहिलो होतो. खरे चोर तर आता मला लक्षात आलेले आहे कोण आहे तर, आणि मी डोळ्यानं पाहिले आहे रेकॉर्डिंग बी आपल्यापाशी. या इकडे या, दाखवलं तुम्हाला, या इकडे. अरे बापरे, आपण त्या दोघाईले चोर समजून राहिलो होतो, वेल्डिंगवाल्याले आणि सोकारीले. हे चोर तर अलगच निघाले. बरं भरली त्याची पायली भरली. आजच पाणी सांगितलेलं आहे आणि आजच त्याची पायली आता भरली. कोण आहे सर चोर? आज रात्री त्यालाच पकडा जायचं आपल्याला. आज फक्त पाणी येऊ द्या, आज पाणी सांगितलेलंच आहे आणि आजच सगळं त्याचा प्लॅन आहे. आज मुसळधार अवकाळी पाणी सांगितलं आहे मोहन, आज पांटेला बनच ठेवतो. ठेवाच लागेल ना पांटेला बन, नाही तर कोणी आलं काय पांटेला तर धसते. जसं का पांटेला नाही घरच हो एखादं, बनच ठेवतो ना बाबा. चालले चिकोल माकोलचे पाय घेऊन हा, पूर्णच्या पूर्ण पांटेला भरून ठेवते. पुरा पांटेला धुवा लागला मला. मोहन हे दोघं कोण रे सायकलीवर तोंड बांधून आहे? काय माहित कोण होय. का भाऊ कुठं आले तुम्ही? आपल्यालाच म्हणून राहिले ते. तो चुपचाप राह, मी बोलतो. अरे थोडंसं काम होतं इथं म्हणून थांबलो. एक जण येऊ राहिला. बरं चोरा सापडले का हो नामदेवराव मग? अरे बाबू मरांडी, हे कोणते चोर म्हणून राहिले रे बा? आपण सायकल चोरून आणली ते तर नाही म्हणून राहिले. थांब ना, तू शांत तर राह, ऐकू तर दे काय म्हणते तर. नाही अधिक तर काही सापडले नाही, सापडल्यावर माहीतच पडलं ना. आता अचानकच एवढे मोठे टीनं गायब करणं मजाक थोडी आहे. मजाक नाही आहे, पण ते सगळं प्लॅनिंग नच केलेलं आहे. आणि ते प्लॅनिंग त्यानं सक्सेसफुल केलं का काय माहित. म्हणजे बा टीनं चोरून इकले का काय माहित. आणि हे बस तिथंच पाहू राहिले, टीनं इकले नाही करत. शिंदे साहेब होय म्हटलं ते. शिंदे साहेबच्या तावडीतून चोर सुटण म्हणजे लय मोठी गोष्ट झाली. ते कुठेही लपलेला असो ना, आणि ते शिंदे साहेब बरोबर ओळख. चल पहिले इथून चल. अरे सायकलवाले कोण होते दोघं जण? लय वेळचे तोंडाले बांधून होते. मला वाटलं तुमच्या वैकीचे होते. वाट पाहू राहिलो म्हणे बा, कोणाची होय तर सांगितलं नाही. कोणाची वाट पाहू राहिले तर गेले ते. अरे असन कोणी कामाले आलं असन कोणाच्या इकडे, मिस्त्री कामाले. आता उन्हीच्या तोंडाले नाही बांधन काय. जाऊ दे, सोड तो पिच्चा. तात्या चांगले खवललेलेच आहे. फक्त तात्याच्या तावडीत सापडा होत्या चोराईनं आणि माहित पडाव का हे होय म्हणून. ते कोणी असो मग बस झालं. तात्या तर झोडपल्याशिवाय राहत नाही द्यायले. आता यायले कोण सांगन चोर सोन्यान चेत्यातोय म्हणून? सध्या आपण काहीच नाही करू शकत, कारण तात्याच्या वावरातले टीनं चोरी गेलेले आहे. शिंदे साहेब एकदम गरम आहे. आणि शिंदे साहेबाच्या जर आपण हाती लागलो तर हे बी केस आपल्यावरच ठोकून देईन. म्हणून आता शांततेत प्लॅन करू आपण, त्याच्यानंतर करू काय करायचं आहे. तोंडाला दस्ती बांध, चल लवकर. आपल्याला चेत्या असं ठिकाण पाहत आहे जिथं कोणी येत बी नाही जात बी नाही. इथं बसलो तर इथं कोणी ना कोणी येन आणि आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घे. आपला जो प्लॅन आहे पुरा चोरीचा तो पुरा फेल होऊन जाईल. आपल्याला आज तो माल काढायचा आहे, कारण आज येणार आहे मुसळधार अवकाळी पाऊस. बरं चल ना, कुठं जागा आहे तर चल. जागा पाय ना एखादी कोणती आहे तर अशी आठवण कर ना. अरे आपलं गड्डा मैदान नाही काय तिथं, चल चल. अरे हो यार, तिथं कोणीच नाही राहत. आज पोलीस ठाणा पूर्ण तुमच्या ताब्यात राहील, बरोबर सांभाळून घे जा. आम्ही चाललो एका मिशनवर, त्या चोराले पकडायचा आहे. साहेब सायकल चोरी नेली, त्या दोघा चोरट्यानं. तुमच्या समोर सायकल चोरी नेली तुम्ही काहीच नाही केलं.
चहा पिऊ राहिलो होतो चहाच्या कॅन्टीनवर चाय पिऊ राहिलो तर इकडे माझी सायकल गायब करून टाकली त्यानं. एक काम करा, तुम्ही अंदर रिपोर्ट लिहा. जसे सापडले तुम्हाला कॉल करतो आम्ही. पहिले जे टिनाची चोरीचं सापडून नाही राहिलं, आता हे सायकल चोरही वाढले. चोरं भल्ले वाढू राहिले. इकडं फक्त एखादा हातात भेटला पाहिजे, आडवा तिडवा सोडपतो त्याला चांगला. हाँ हेलो, मैं क्या बोल रहा है पहले वो सुनो. तुमको रातों रात गाड़ी लानी है, आज पानी आने वाला है तो हाँ, आज नहीं तो कल तो आएंगा ही, तो गाड़ी वहाँ पे खड़ी रख देने की. और तुम्हारे ही 2 आदमी हो ना, वो उठा के डालने के लिए. और रपा तपा तभी के तभी निकलना भर के. आओ, खड़ा मत रहना वहाँ पे. खड़ा रह गया कि बस हम भी फिट गए तुम भी फिट गए. हाँ बस बस आज ही जैसा पानी चालू होने वाला है इधर से मैं फ़ोन कर दूंगा तुम्हारे को. तुमने सब अपना बोरिया बिस्तर लगा के. हाँ बस बस आ गया ना ध्यान में. बस ठीक आहे. फिर घरी आपण थोडंसं झोपू आता, कारण आपल्याला रात्र काळी करणार आहे. कुठं गेलते हो तात्या इतक्या वेळचे? देवानंद भाऊ आले, पाटील आले घरी, तुम्ही कुठं गेलते? झालं ना, चोर सापडले म्हणून समजा. ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी चोर सापडले. आणि चोर कुकडलेच नाही होय, आपल्या गावातलेच होय. कोण होय तुम्हाला माहित असेल ना? तुम्हाला तर सांगितलं असेल शिंदे साहेबांना. नाही ना, मला नाही सांगितलं. आता सापडल्यावरच पाहिजे म्हणे तुम्ही. चला येतो. पाणी तर तात्या आजच सांगितलं आहे, अवकाळी मुसळधार पाऊस. झालं मग, आजच कान फिटलं द्यायचं. अरे शिंदे साहेब होईन ते पकडल्याशिवाय ऐकतच नाही ना. एकडाव का शपथ घेतली ते ना, तर झालं मग. किती वेळचा उभा आहे, कधी येते हा? अरे इतका वेळ असते काय? किती वेळ झाला, किती कोणावर फोन येऊ राहिले मला त्याचे. चल बस, तोंडाले दस्ती बांधजो, नंतरच बस. अरे ऑटो आणला ना हा, फोन लाव त्याले आणि स्पीकर फोन ऑन ठेव. मोरे साहेब फक्त एकदा मोबाईल नंबर त्याचा ट्रॅक होऊ द्या. तो सध्या निघाला रस्त्यानं, तो आहे वावराच्या रस्त्यानं, जिथं जिथं कॅमेरा लागल्या. बस मी जसं म्हणन त्याच्या मागं पिछा करता. मोरे सर करा, गाडी चालू करा लवकर, स्पीड न. अरे किधर जाने का है, सीधे सीधे जा रहे हैं अपन. हम जिधर जा रहे हमारे पीछे पीछे आओ. बस पीछे पीछे आओ, चुपचाप रहो थोडासा. या ऑटोचा नंबर झाकलेला आहे ना, या ऑटोचा नंबर आहे झाकलेला आहे, ट्रकचा नंबर आहे झाकलेला आहे. तेच म्हणून राहिलो, कारण कसं कॅमेऱ्यात दिसलो नाही पाहिजे. कॅमेऱ्यात जर दिसलो झालं मग आपलं झालं. अरे पण या ट्रकवाल्यानं तोंड नाही बांधलाय ना, त्याला कोण ओळखते? तोच तर नवाळा आहे, त्याला कोण नाही ओळखत. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. सरळ सरळ जाऊ द्या मोरे साहेब, इथंच लोकेशन दाखवत आहे. सरळ सरळ, तो बघा तो ट्रक दिसत आहे, ट्रक दिसत आहे. घ्या घ्या लवकर, त्याच्या मागं घ्या. देखो चाचा, कितने रुपए का माल है देखो. अरे ये कम से कम 75,000 का माल है ये. लड़के बुलाओ तुम्हारे और फटाफट डाल दो. चलो जल्दी जल्दी करो, पानी खत्म होने से पहले हो जाने को होना ये. अरे आओ रे बाहर आओ रे, तो जल्दी जल्दी टीम डालो अंदर. चलो करो जल्दी करो. तुम्हारे पैसे लो 75,000 रुपए. 75 नहीं 76 दे दो. ये ऑटो का भी भाड़ा लगा हुआ है ना हमको. नहीं वो मेरी तरफ नहीं है, वो मालक से बात कर लो तुम. मेश्राम सरले अंदरच राहू द्या. आपल्याला जर कमी जास्त काही झालं तर ते राहिले पाहिजे एकजण तिथं, हे त्याला माहीत नसलं पाहिजे. समजले ना? फक्त एवढा व्हिडिओ काढू द्या. एवढा व्हिडिओ काढणं झाला रे झाला. याचे पैसे मोजताना आणि माल टाकताना अर्धा, तसाच रप्पन अटॅक करायचा. काय म्हणून राहिलो मी? आणि सगळे येले पटापट अटक करायचं. जल्दी जल्दी करो, कोई आने से पहिले. मोर साहेब, तायडे साहेब, कमॉन. पोलीस? ते भी शिंदे साहेब तुम्ही? पोलीस नाही, शिंदे साहेब नाही. हा, वावरातल्या चोऱ्या करता करता तुम्ही आता मोठमोठ्या चोऱ्या करायला लागले रे. हा, मग किडनॅपिंग करसान, डाकू बनसान. सांगा सांगा, याच्या आणखी कोण कोण आहे? सांगा पटकन, त्याच्या डोक्यात गोळी टाकीन आता. एकही जण इथून जर हल्ला त्याच्या डोक्यात गोळी टाकन. एकही जण हल्ला नाही पाहिजे, समजले? एकाही जणांना जर चालाकी केली तर मग डायरेक्ट इथंच गोळी मारन आणि इथंच गड्डा करून इथंच दफन करून, तुम्हाला माहिती नाही पडते. ऐकलं ना, ऐकलं? मापेक्षा बी खतरनाक निशाणा आहे त्याचा. इथून 2 किलोमीटर बी राहशील, एका गोळीत त्याला 2 तुकडेच करते भेजायचे. शहाणपणा करून राहिले. तुम्हाला वाटलं आपलं काही माहीतच नाही आहे? नाही, तुमचा तर पुरा बायोडाटा होता रे, पहिल्या दिवसपासून शक होता. मी तर फक्त बया असं नाव घेऊन राहिलो होतं, वसंतरावचं, सोकारीचं आणि वेल्डिंगवाल्याचं. तर तुम्ही गुपेत राहिले पाहिजे. आज रंग्यात पकडा तुझं तुम्हाला. शिंदे सर, काय घेऊन घ्या म्हटलं, रपातपा करून टाका इथंच केस. कायले बसू राहिले फालतू? पोलीस ठाण्यापर्यंत मॅटर नेत नाही काय? पोलीस ठाण्यापर्यंत मॅटर नेसा आणि काय भेटन तुम्हाला? काहीच नाही भेटन. त्याच्यापेक्षा काय आहे तर अर्धे पैसे तुम्ही ठेवा, अर्धे पैसे आम्ही ठेवतो. जाऊ द्या, इथंच नील करून टाका खातं. मला रिश्वत देऊ राहिला तू? मला रिश्वत देऊ राहिला? थांब, रिश्वतची केस लावतो त्यावर आणि चोरीची केस लावतो. फोन लावा, मेश्राम सरले फोन लावा, गाडी बोलावा पटकन. हॅलो मेश्राम सर, लवकरात लवकर गाडी घेऊन या, लवकर. तुम्ही गलत करून टाकलं, हे गलत काम करून टाकलं. लहान चोरी ठीक होती रे वावरापर्यंत. हे लंब्या कांडात फसले तुम्ही. आता केस लागल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आता केस लागणारच आहे. शिक्षण गेलं तुमचं, सगळंच गेलं. आता तुम्ही विचारच करता फक्त. सर इथंच काय आहे घेऊन टाका, रफातफा करून टाक ना केस. इथंच घेऊन टाक ना.
अर्धे पैसे ठेवून द्या ना, नाहीतरी तुम्ही आम्हाला पकडसान काय भेटन तुम्हाला, काय देन सरकार. हे आता तू अंडर आल्यावर समजेन तुला सरकार काय देते तर, समजला. बसा लवकरात लवकर अंदर बसा, टाइमपास करायचं काम नाही पाहिजे, 2 मिनिटात बसले पाहिजे, लवकर बसा. अरे बापरे, लागते ना हो सर, एवढं नका मारू ना. केस नका वळून सर, केस नका वळून सर, अंगार होते ना. केस नका वळू, अंगार होते. आता कसं समजून राहिलं, तुझं चोराच्या वेळेस नाही समजलं का तुम्हाला. आता नाही करीन ना सर, आता नाही करीन ना सर चोरी. चांगलं झोडपा सर, त्याला चांगलं झोडपा. मोरे सर फोन लावा सरपंचले, चोर सापडले म्हणून. हॅलो सरपंच साहेब, चोर सापडलेले आहे, लवकरात लवकर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये या, पण जास्त जण घेऊन येऊ नका. बरं मोरे सर, बस आलो मी, अर्ध्या घंट्यात आलो, बस वाटच करू आलो तो तुमच्या फोनची. बसा हो शिंदे साहेब, रातभरापासून मारूनच राहिले काय, जीव चालला त्यांच्या पोट्याचा. जोपर्यंत इथं सरपंच येत नाही तोपर्यंत झोडपे चालूच राहील. केस नका वळू ना साहेब, अंगार उडाल ना, केस नका वळू ना. शिंदे साहेब काय ऐकून नाही राहिले, हल्ले मारू राहिले त्याला. किती दिवसापासून त्रास देऊ राहिले हे, किती दिवसापासून. कुठं आहे मोरे साहेब, चोर कुठं आहे. ए झोडपणं चालू आहे, त्याला आवाज नाही उराला का तुम्हाला. या इकडे हे शिंदे साहेब झोडपू राहिले. केस नका वळू ना साहेब, अंगार उडाल ना, केस नका वळू ना. अहो सरपंच साहेब, चोर पा तुमचे एकदम रंगे हात पकडला, व्हिडिओ बी काढला सोबत. मले शक होता त्या दोघांवर, पण मा हाती काही सबूत नाही लागलं. तरी मी यायचा पिछा केला, पण मा हाती काहीच नाही सापडलं. यायनं चालाकी केली, पण मानलं शिंदे साहेब तुम्हाला, पकडलं चाकरी तुम्ही. चांगलं झोडपा येले, चांगलं झोडपा. मी यायच्या घरी सांगतो वाटल्यास, त्यांना कामशीर बाहेर पाठवलं म्हणून. चांगलं झोडपा पहिले येले. तात्या रातभर झोडपलं नाही आहे ना, तरी झोडपालेच लावता काय. तिनं चोराच्या वेळेस नाही समजलं काय, तिनं चोराच्या वेळेस नाही समजलं का तुम्हाला. जोपर्यंत यायच्या तोंडातून चांगला लढाचा आवाज ऐकत नाही मी, तोपर्यंत झोडपा यायले. आता तर सरपंचानंच ऑर्डर देऊन दिली, आता तर अधिक झोडपतो तुम्हाला. चोरीची आणि रिश्वतखोरीची अशा 2 केसा लागते याच्यावर. यानं शिंदे साहेबांनी रिश्वत द्यायचा प्रयत्न केला, हे केस इथंच रपातपा करावा. नाही केस नका लावू त्याच्यावर. तसे बदमाश असन ते पोट्टे, पण तशाला कामाचे पोट्टे आहे ते मावाल्या. केस नका लावू, बस यायला झोडपा आणि सोडून द्या. विचार करून घ्या तात्या साहेब, मग तुम्हाला चान्स भेटत नाही. आता विचार करून घ्या, केस लावायची आहे तुम्हाला का काय कसं करायचं आहे. तर यायले जेल बी होते 3 महिन्यासाठी. नाही तसं काहीच नका करू. तात्या आता होऊ द्या ना, सजा होऊ द्या ना, 3-4 महिन्याची, समजलं तर पाहिजे त्याला. नामदेवराव लय हुशार पोट्टे आहे ते, लय जागी आपला फायदा करून दिला आहे. त्याच्या एवढा दिमाग चतुर कोणाचाच नाही आहे. जिथं आपला दिमाग फेलीवर पडते ना, त्याचं तिथं दिमाग चालते. आता टीना चोरण्यात नाही किती मोठा यश भेटला त्याला. जर कॅमेऱ्यात जर सापडले नसते ते बोलताना त्या झाडाखालच्या, तर आज त्यानं ते चोरूनच नेलं असतं. म्हटलं लय दिमागदार आहे. असे आपल्या लय गावात कमी आहे. कमी म्हणजे हे 2 जण आहे म्हटलं चालन. आणि यायले मग असंच पायसान काय, आणि यायला जर 6 महिने जेलात टाकलं तर ते अधिक बदमाश बनून जाईल, म्हणून म्हणून राहिलो. बरोबर आहे तात्या तुमचं, काय दिमाग आहे तुमचं वालं बी. बरोबर आहे. नाही आम्हाला केस घे जेल घेईल काहीच नाही करायचं आहे. फक्त झोडपे द्या, लढले ते का व्हिडिओ काढून द्या फक्त आम्हाला, बस. ठीक आहे सरपंच साहेब, मग जोपर्यंत तुम्ही लढत नाही तोपर्यंत झोडपतो तुम्हाला. अरे आम्हाला लढच नाही येऊ राहिलं, मग काय मारतच राहायचं का महिनाभर. एक डाव लढा, एक डाव लढले सोडून देतो तुम्हाला.